सेब नहीं। मैं तुम्हारे जैसे लोगों के जुल्म और बेईमानी का शिकार हूं। एक आम हिंदुस्तानी हूं। मेरा नाम है टकले। मेरी बाइको को किधर रखा है तूने? श्री वल्ली किधर है? अरे काय करतोय तू हे? मी नट टाईट करत होतो. अरे पकडणे का करतोय? तुझा काय स्क्रू ढिला झालाय का? स्क्रू ड्रायव्हर वापर ना. आठवण पडली. यार काय 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 करू मी या बेरोजगारीचं? काय काम मिळेल मला? जिकडे तिकडे फेल होतं. इंटरव्ह्यूला गेलो ना तर तिकडे पॅनलवाले हेच विचारतात, तुमच्यात असं स्पेशल काय आहे की आम्ही तुम्हाला सिलेक्ट करू? असं काहीतरी स्पेशल पाहिजे होतं यार माझ्यात. सर ते जाऊ द्या, आपलं पॉडकास्टचं शूट आहे. असे काय फालतू बडबड करत बसलाय? अरे पण बरोबर म्हणतोय तू, पण आजचं शूट जे आहे ना मित्रा ते कॅन्सल होणार. का सर? का म्हणजे अरे पागल माणूस, त्या शूट साठी कोणाला तरी बोलवावं लागतं आणि आपण कोणालाच बोलवलं नाही. सर म्हणजे तुम्ही इथे पण फेल झाला. काय बोलला? देवा तुला थोडीशी पण दया येत नाही का यार माझी? जिकडे तिकडे फेल करतोय. काय यार, काय झालं आयुष्य माझं? पाठव ना बाबा, कोणाला तरी पाठव. आता ये तरी होऊ दे, माझ्या आयुष्यात सुख लागू दे काहीतरी. कोण आहे? कोण आहे? जर्मन जर्मन सागर, जर्मन जर्मन सागर, जर्मन 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 जर्मन. कोण आहे? बोल पटकन, बोल पटकन. कोण आहे? या तात्याने का भूत पाठवून दिलं बाबू? मैं कोई भूत नहीं, प्रेत नहीं, साया नहीं, आसेब नहीं। मैं तुम्हारे जैसे लोगों के जुल्म और बेईमानी का शिकार हूं। एक आम हिंदुस्तानी हूं। मेरा नाम है मिस्टर दानिया. अरे बापरे, मिस्टर धाबडिया. मिस्टर इंडियाचा मुलगा मिस्टर दानिया हूं मैं. कॅमेरामन, मोठा माझा हाताला लागला. या ना सर, या ना सर. बसा 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 बसा. स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाचं, आमच्या शोचं नाव आहे फालतू बकबक, खूप आवड बाय चुना नसलेली गायछाप. सर सुरू करायचं का आपण? हा करा तुमच्या फालतू गेलेला सुरुवात. अरे बापरे, हे सरांनी माझ्या मनाला बरं वाटावं आणि मी जे डिझर्व करतो अशा शब्दांमध्ये, अशा सुरांमध्ये सरांनी खूप छान माझं स्वागत केलेलं आहे. आणि ठीक आहे, मी धन्यवाद मानतो सरांचे, आभार आहे. तर सर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे. सुंदरलाल आपले आदर्श आहेत का? नाही पण का? कारण ते तुमच्यासारखेच मोठे टोपीबाज आहेत. कळलं ना आता किती बेरोजगार आहेत तुम्ही. असे फालतू पण मारून तुला असं वाटतं की मी हसणार आहे? आपल्याला मला नाही का आळस येतोय. सर
एवढं कौतुक माझं कोणीच नाही केलं बरं. एवढी स्तुती करता सर तुम्ही माझी. हा असो, पुढचा प्रश्न. मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. तुम्हाला ऊन लागतं म्हणून तुम्ही टोपी घालता की तुम्ही टोपी विकता? ए बालवाडी लेवल, तुला टोपीवाला वाटतो काय? नाही सर, त्यातलं माकड. जरा दर्दीचा प्रश्न विचार. एवढा दूरून तुला द्यायला आलोय. हाय. मुलाखत. बरं सर, बरं झालं सर सांगितलं. आता पुढचा प्रश्न. विचार. तर सर, मी एम.ए. दांडिया हे तुमचं नाव बघितलं आणि मला एक प्रश्न पडला. मी मिस्टर इंडिया हे नाव ऐकलेलं होतं, पण नेमकं एम.ए. दांडिया म्हणजे काय हो? अरे येड्या, ती माझी डिग्री मी परदेशातून घेतलेली आहे. मास्टर इन आगोपणा. अशी फालतू डिग्री आहे ना आमच्या देशात मिळत पण नाही सर. मग मी कुठला आहे? किरड्यावरचा. अरे चंप्या, मी दांडिया लावले म्हणजे मी इकडचाच आहे ना. काय रे, काय बोलतो तू? किडावचे? अरे तुला समजलं पण नाही. दुपारी तू पॉडकास्ट सुरू केलेला, आता संध्याकाळ होऊन गेलेली आणि तरी तुला माझी पावर बघायची आता. हो बघायची. हे काय? सर, मला तुमच्या शक्तींवरती भरोसा आहे. मी शक्ती पाहिली तुमची, अचंबित झालो. आणि मला सर असं वाटतं की आपल्याच लोकांना असते परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तुमच्यासारखी. तर खरंच सर, मला असं वाटतं मनापासून की तुमच्यासारखे दळभद्री लोक आमच्या देशात नको. मग जे भ्रष्टाचार करतात ते कोण आहेत, जे त्यासाठी कामच करत नाही? सर, माझा प्रश्न विचारणं काम आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारला सर. माझा पुढचा प्रश्न आहे सर. तुमचे वडील एक मोठे महान नट होते, खूप टॅलेंट होतं सर त्यांच्यामध्ये. खूप गरीब लोकांसाठी त्यांनी खूप काम केले, समाजासाठी खूप मोठं योगदान होतं सर त्यांचं. तसं त्यांच्यासारखं एखादं टॅलेंट तुमच्यामध्ये आहे का? मला नवी खेळता येईल. वाह सर वाह. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, या गाण्याने प्रेरित केलं असे ते तुमचे वडील. एक महान नट आणि तुम्ही एक नंबरचे भिकार. नाही म्हणजे भिकारी सारखे तुम्ही कपडे घातलेत ना, त्यामुळे मी म्हणलं तुम्हाला. सर, तुम्ही इकडे येऊन जे आम्हाला सरप्राईज दिलं ते आम्हाला अजिबात नाही पटलं सर. अजिबात म्हणजे थोडा तो विषय पटलाच नाही आम्हाला. पण तुम्हाला असं विचारायचं सर, तुम्हाला आणखी काय येतं? मला घाम येतो. अरे बापरे, एवढी युनिक माहिती तुम्ही आम्हाला दिली आज. अरे ही तर काहीच युनिक माहिती नाहीये. मग? अरे आत्ताच भंडारा झाला, तिथून मी चप्पल चोरीला घेतली आणि त्या चप्पलीमुळे माझं प्रमोशन झालं. मी आज चप्पल चोर संघटनेचे अध्यक्ष झालेले. तुमच्या तोंडाकडे बघून वाटतं सर, तुम्ही बहुतेक नाश्त्याला गांडूळ गावना झालेलं दिसताय. सर, आणखी काही भिकार लेवलचं टॅलेंट असं तुमच्यामध्ये आहे का? मग आहे ना, पकडा बघत नाही तुम्हाला. सर, त्याला ना खरं तर पकडापकडी नाही म्हणत. तुम्ही जेव्हा चप्पल चोरून अशा गलीमधून पडत असणार ना, तर पोलीस तुमच्या मागे पडत असतील आणि तेव्हा बांबूने ते तुमचे डांबू सुजत असतील ना. लई 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 त्रास. सर, मला आता तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. नीट उत्तर द्या बरं का. पूछ ना माऊ, पूछ. सर, ही स्मार्ट वॉच केवढ्याला घेतली सर? स्मार्ट वॉच नाहीये, एक घ्यायचे. पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. क्या टकले, मेरी बाइको को किधर रखा है तूने? श्रीवल्ली किधर है? श्रीवल्ली?
तो रोक के बता शिकावत वरना छोड़ देगा सिंडिकेट। दम है तो रोक के बता शिकावत वरना छोड़ देगा सिंडिकेट। दम है तो रोक के बता शिकावत वरना छोड़ देगा सिंडिकेट। ते श्रीवल्ली काय झाली तुम्ही पॉडकास्ट सुरू आहे सर तुम्ही असे का चिडताय माझ्यावरती? बसा ना सर, बसा ना सर. सॉरी बरं का सर, ते मध्ये काही नाही माझ्या गॅजेटने बुक घालला वाटतं. बरं पण सर हे असं काय गॅजेट आहे? मला शॉक लागलाय. कुठून भेटलंय तुम्हाला? अरे काही नाही, चायना इम्पोर्ट गेले, त्याला तो चांद नाही तो शामला. पण आलं कसं ते जर आम्हाला कळलं असतं तर बरं झालं असतं प्रेक्षकांचं. अरे तुला काय माहितीये का 30 मार्क बॉलिवूड मधला बरोबर. त्याच्यात मी का माझा भाऊ आहे, त्याने मला हे दिले. काय? कोण? तुमचा भाऊ? आणि तुम्हाला भाऊ सुद्धा आहे? हा बॉलिवूड मध्ये, आमची पूर्ण फॅमिली बॉलिवूड मध्ये. अरे बापरे, तुला माहिती नाही? नाही. मग सर तुमच्या फॅमिली सारखं असं तुमचं काही स्पेसिफिक स्वप्न आहे का, म्हणजे बॉलिवूड मध्ये? करतो मी बॉलिवूड मध्ये काम. मी ऍक्टरच्या मागे तो एक कोपऱ्यात असतो, बोलत एकदम अरे देवा, एवढं यश तुमच्या पदरात पडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं सर. खर तर तुम्हाला शाकालाका बुमू मध्ये पेन्सिलचा रोल सुद्धा मिळणार नाही. पण तुम्हाला मला असं विचारायचंय की तुम्ही जे आता शब्द उच्चारला बॉलिवूडच्या मागे कोपऱ्यात नाचतो वगैरे, तर मी बोले तो एकदम हे फुकाट काय होतं हे मला कळलं तर बरं होईल. तुला कोणत्या गोष्टी वाटत नाही बरोबर, पण तुला सांगतो हे जे बोलत एकदम फुकाट बोललो ना, हे माझ्या पप्पांकडून शिकलोय मी. ते बोलत एकदम झकास, तसंच बोलत एकदम फुकाट. अरे फुकट्या, आता मला कळलं तू सोरटवर लागलेला दिसतोय. तुझ्यात नक्की किडे असणार. मग तुझ्यातले 2-4 किडे बाहेर काढ, म्हणजे आम्ही ओडोमस लावायला मोकळे. किडे काढू? इकडे आणतो तू. मी एक शायरी लिहिली. तू का काय? बोला सर, येऊ द्या आमच्या कानातून रक्त. तर ऐका मग, तो अर्ज किया है. खूप अर्ज केले सर, पण अजूनपर्यंत काही नोकरीच लागली नाही. ईर्षाद ऐक, तेरी तारीफ करूं तो कैसे करूं, मैं बादशाह हूं अपने महलों का. पुढचं वाक्य आठवत नाहीये, काहीतरी राहिलंय का? याला कॅमेरामॅन, याला हाकल रे बाहेर. फोन पकडून आणलाय तो. अशी कोण शायरी करता का रे? बोला की तू. अरे मला पण काही एवढी काही गरज नाही तर पॉडकास्ट देण्याची. आणि काही इंटरव्ह्यू घेतो तू, म्हणजे मी फुकट बोललो का? फुकट येतो का? कॅमेरामॅन, खूप मोठ्या संकटातून वाचलो यार मी. तुला काय सांगू, तो गेला ना तेवढं बरं झालं. आणि याला हात लावू का नाही यार? हे त्याने गिफ्ट दिलंय बघा, काऊबॉयने. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही हा जो पॉडकास्ट बघितला हा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही पॉडकास्ट बघा, आवर्जून बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फालतू बब्बर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते बेल बटन सुद्धा दाबा. हीच विनंती. धन्यवाद.